श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. सांगोनी श्रीरामाशी विश्वामित्र बोले वशिष्ठाशी, पूर्णाधिकार रघुनाथाशे तो का उपदेशी उदास. कथेला आरंभ झालेला आहे. कथेच्या आरंभे ग्रंथात इष्टदेवता भगवान प्रभू रामराय, त्याचबरोबर वायुपुत्र हनुमान, गौरीपुत्र गजानन यांच्या चरणारविंदाला आपण वंदन करू. कथेचा भाग पाहायचा आहे. या कथेमध्ये भगवान प्रभू रामरायांना वशिष्ठ मुनिवर यांनी ते ज्ञानांचा उपदेश केलेला आहे. त्या ज्ञानांचा विचार आपल्याला या अध्यायामध्ये करायचा बरं का. अख्ख्या रामायणामध्ये महत्वाचा आणि अतिशय अवघड, आता ती अवघड आमच्यासारख्यांना अवघड वाटतं, पण काही ज्ञानवानाला अवघड नसतं बरं का. पण तो अध्याय म्हणून ज्याचा ओळख केली जाते तो हा अध्याय बरं का. सर्वात मोठा अध्याय, ओवीच्या संख्यानेही मोठा, ज्ञानाच्या बाबतीमध्येही मोठा, म्हणून या अध्यायाला अनन्यसाधारण असं महत्व या ठिकाणी आलेलं आहे. वास्तविक पाहता या कथेचा अधिकारी किंवा या ओवी सांगण्याचा अधिकार आपल्याकडे तेवढं ज्ञान नसताना सुद्धा या ग्रुपच्या तर्फे माझ्याकडे सेवा या ठिकाणी दिलात. जसं सेवा देत असताना उदार अंतकरणाने मोठं मन करून दिलात, तसंच या ठिकाणी आता सेवा सांगत असताना भगवान प्रभू रामरायाची सेवा करत असताना जसं रामराया मला सद्बुद्धी देतील त्या न्यायाने सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर आपण ते ज्ञान या ठिकाणी आपण ग्रहण करावं. बोलत असताना गुरु या ठिकाणी सांगतात, ऐसे सांगोनी श्रीरामाशी. भगवान श्रीरामरायांना विश्वामित्रांनी सांगितले. 80 म्हणजे कैसे सांगितले की या ज्ञानामध्ये जगामध्ये वशिष्ठासारखं ज्ञान या जगामध्ये कोणाकडे नाहीये. या सूर्यवंशाला मिळालेले गुरु आहेत आणि म्हणून आपण त्या ज्ञानाचा लाभ आपण करून घ्यावा. आणि त्याकरता जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञान कोणतं असावं. ज्ञानात 2 प्रकार आहेत बरं का. पोट पोसण्याचं एक ज्ञान आहे आणि मुक्ती मिळवण्याचं एक ज्ञान आहे. ज्या ज्ञानामुळं आपणाला म्हणजे तुम्हाला विश्रांती या ठिकाणी प्राप्त होईल ते ज्ञान महत्वाचं आहे. आपल्याकडं आज जीवनामध्ये अनेक ज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्ञान कमी नाही लोकांकडं, पण त्या ज्ञानामुळं विश्रांती नाहीये, उलट आग निर्माण झाली. आग निर्माण, मनुष्याला संध्याकाळ झोपा येत नाही. ज्ञान नाही असं नाही, पुष्कळ ज्ञान आहे जगामध्ये या लोकांकडं, पण जे ज्ञान ज्या ज्ञानामुळं मनुष्याला विश्रांती प्राप्त होईल अशा प्रकारचं ज्ञान केवळ सद्गुरूकडे असतात बरं का. इतरत्र ज्ञान देणारे वेगळे, पण यामध्ये सद्गुरू शब्द महत्वाचा आहे. म्हणून ते ज्ञान तुम्ही या ठिकाणी प्राप्त करून घ्या, विश्रांतीच्या स्थानाला प्राप्त करून घ्या, असं विश्वामित्रजी ऋषींनी सांगितले. शंका निर्माण असे होते, भगवान प्रभू रामरायाला विश्रांती नव्हती का? रामरायाच्या अंतकरणामध्ये वेगळा भाव होता का? असं का सांगत असावीत? पण याचा विषय असा आहे, जरी देव असले तरीही देवांना विश्रांती हवी असेल तर सुद्धा संत महात्मे सांगतात, देवा तुला विश्रांती हवी असेल तर संतांच्याकडे गेलं पाहिजे. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. भगवंताला सुद्धा म्हणून अशा प्रकारचं ज्ञान तुम्हाला हवाय ना, तुम्ही काय करा, त्यांच्याकडे जा. अशा प्रकारचा उपदेश असलेला सल्ला, उपदेश म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. म्हणून ऐसे सांगता श्रीरामाशी, वशिष्ठ मुनिवरांनी रामाला सांगितले. ऐसे सांगता श्रीरामाशी विश्वामित्र बोले वशिष्ठाशी. एवढं बोलल्यानंतर लगेच विश्वामित्रजी वशिष्ठ मुनिवराला या ठिकाणी बोलतात. काय म्हणतात? पूर्ण अधिकार श्री रघुनाथाशी. रघुनाथाला उपदेश करण्याचा पूर्ण अधिकार तुमच्याकडे असताना तू का उपदेश उदास? तुमच्याकडे ज्ञान नाही असं नाहीये. रामाला उपदेश करण्यासारखं ज्ञान तुमच्याकडे आहे. रामाला उपदेश करण्यासारखी पात्रता तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही उदास का राहता? म्हणजे का ज्ञान त्यांना सांगत नाहीये? असं विश्वामित्र मुनिवर यांनी बोलल्यानंतर
काय कथा होते लक्ष देऊन ऐकू पुढं. वशिष्ठा तू काही समरतोसी, पूर्वी वैर आम्हा तुम्हाशी, ते वैर शांत करावयाशी, ब्रह्म उपदेशी निज गुह्य ज्ञान. विश्वामित्रजी वशिष्ठ मुनिवर यांना म्हणतात, वशिष्ठा लक्षात घ्या म्हटलंय काय आहे पूर्वीचं तुम्हाला स्मरण आहे का? काय आहे पूर्वीचं स्मरण? पूर्वी वैर तुम्हाशी, दोघांमध्ये खूप वैर होतं बरं का. त्या दोघांच्या कथेमध्ये यांची कथा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन करता येते बरं का. दोघांचं सामर्थ्याचं वर्णन ज्ञानोबारांनी या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिखाण करतात. पण दोघांमध्ये वैरत्व होतं. का वैरत्व होतं? या वशिष्ठ मुनिवर्य ब्रह्मर्षी होते आणि यांनी विश्वामित्रजी क्षत्रिय कुलामध्ये जन्माला आले, खूप तपश्चर्या केली, यात काही वाद नाहीये. पण विश्वामित्रजींनी वाटायचं की मलाही ब्रह्मर्षी म्हणावं, पण यांनी ब्रह्मर्षी म्हणत नव्हते, राजर्षी म्हणायचे. आता क्षत्रिय कुलामध्ये आल्यानंतर राजर्षीच म्हणतात, ब्राह्मण कुलामध्ये जन्मल्यानंतर ब्रह्मर्षी म्हणू शकतात. परंतु त्या दोघांचा वाद वारंवार निर्माण व्हायचा. सामर्थ्याने कोण एकाकडे तपासचं बळ होतं, यांच्याकडे राजक्ष क्षेत्राचं या ठिकाणी ही बळ होतं. मग या दोघांचं वैरत्व पूर्णत्वाला गेलं आणि विश्वामित्राने असं ठरवलं की याला तर आपण त्रास देऊच, पण यांच्या शिष्याला त्रास द्यावं असा विचार करून त्यांनी त्यांच्या शिष्याला, अर्थातच डोंबाघरी ज्यांनी पाणी वाहिलं ना, राजा हरिश्चंद्रजी, याला नाना प्रकारचे त्रास देऊ लागला, नाना प्रकारचे त्रास. आता तुम्हाला सगळी कथा माहिती आहे, कथा सांगून आपण वेळ घेणं योग्य नाहीये. ही प्रकारची घटना वशिष्ठ मुनिवर्यांच्या कानावर आली आणि त्यांनी सांगितले, अरे अरे अरे, माझ्या सत्वशील राजांना तू जर एवढं त्रास दिला असेल की शाप देतो म्हणले, त्यांनी त्यांना शाप दिला आणि यांनी यांना शाप दिला. आता दोघांकडे सापाचं सामर्थ्य होतं, नाही असं नाहीये. मग एकमेकाला शाप दिल्यानंतर बऱ्याच काळानंतर ब्रह्मदेवाने या ठिकाणी आले आणि दोघांना एकमेकाचं भांडण त्याने मिटवलं. याच्यामध्ये भांडण कसं मिटतं लक्षात ठेवा ना. प्रत्येकाला वाटायचं मी मोठा आहे, तसं विश्वामित्रजीला मी मोठा खूपच वाटत होतो, पण विश्वामित्रजी तसं काय म्हणत नव्हते. पण या दोघांचं भांडण मी 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 किंवा तू, या दोघांमध्ये भांडण कधी होतं? मीचं आणि तूचं भांडण होतं बरं का. एक कथा अशी आपण ऐकलेली गुरुवर्याच्या मुखातून, मी आणि तू या दोघांचं भांडण जर मिटवायचं असेल तर याच्या करता तिसरा त्रेस्त लागतो, तो म्हणजे ब्रह्म आहे. मग या दोघांचं भांडण ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली ना, आपण मध्ये उभा टाकलंय आणि त्यांनी सांगायला लागले, बोला म्हणले आता, मला तू करा म्हणले, मी ते म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्म, मी ते तू, इकडून सांगितले तू ते मी ते तू ते मी, ते म्हणजे कोण आहे? ब्रह्मस्वरूप असलेला. असं दोघांचं भांडण मिटतं बरं का. आजही कोणाचं भांडण असेल, मी ते तू ते मी, ते म्हणजे ब्रह्म आहे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, असं दोघांचं भांडण ब्रह्मदेवाने या ठिकाणी काय केलं? शांत केलं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला या दोघांमध्ये तुम्हाला वैर होतं, ते वैर शांत करावाशी ब्रह्मा उपदेशी निज ज्ञान यांनी सांगितलेलं आहे. ते तुम्हाला काही आठवतं का? असं मागील स्मरण विश्वामित्रजी वशिष्ठ मुनिवर्यांना स्मरण करून देऊ लागतात. या गुह्य ज्ञानाच्या पोटी मी तुपनाची मावळे गोष्टी, वैरणी माले उठा उठी, स्वानंद पुष्टी आम्हा दोघा. त्या गुह्य ज्ञानाच्या गोष्टी, त्याने जे ज्ञान सांगितलं, या जगात कोणतं ज्ञान आहे? ब्रह्मतत्वाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाला ते समशब्द वापरतात, ते मध्ये आल्यानंतर सगळं निघून जातं बरं काय. ते गुह्य ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर मी आणि तू पणाची मावळे गोष्टी, मी आणि तू मावळूनच जात का? मी आणि ते तू ते मी, म्हणजे मी आणि तू एकच आहोत. या दोघातला मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, अशा प्रकारचा उपदेश झाला. मग मी तोपणाची गोष्टी मावळून गेल्या. वैरने माले उठाउठी, लगेच्या लगेच ताबडतोब वैर दोघांमधलं काय झालं? नाहीच झालं. मग वैर गेल्यानंतर काय उरतं हो?
दोघा व्यक्तीतल्या मतभेद जर निर्माण झाले असतील आणि त्यांचे मतभेद जर निघून गेले तर काय होणार आहे? स्वानंद या ठिकाणी निर्माण होणार आहे. स्वानंदाच्या पुष्टी आम्हा दोघालाही स्वानंद या ठिकाणी झाला, असं पूर्वातले या ठिकाणी असलेलं आठवण विश्वामित्रजी वशिष्ठ मुनीवरांना करून देतात. ज्या स्वानंदाची स्थिती आम्हा तुम्हा झाली अति प्रीती, विकल्पनुपजे कल्पांती, त्याची श्रीरामा प्रती उपदेशी. जे ज्ञान ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर दोघांमध्ये मितूपणाची सगळ्या प्रकारची भानगड मिटून गेली. त्यानंतर जे आनंद झाला, आनंद वेगळा आणि स्वानंद वेगळा. विषयाच्या माध्यमातून जे अंतःकरणाला सुख उपभोगायला मिळतं त्याला आनंद म्हणा, साधा आनंद आहे. आणि हा आनंद कसा आहे? स्वानंद आहे. स्वानंद आनंदालाच नित्य आनंद असं या ठिकाणी संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. नित्य आनंद, नित्य आनंदाच्या पुढं विषयाचा आनंद हा नुसता फिका पडतो. फिका पडतो म्हणण्यापेक्षा आनंद नाहीच आहे, तो आनंदाचा भास आहे. नळोबरांनी वर्णन करत असताना वर्णन करतात, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. नित्यानंदाच्या आनंदाच्या पुढे जे विषयाचं जे सुख आहे ते सुख बापूड आहे. हे जे विषया आनंदाची स्थिती तुम्हा आम्हाला या ठिकाणी झाली, प्रीतीने प्रेमामुळे झाली, विकल्प नुपुजे कल्पांती. आता काय झालं? विकल्प आपल्या अंतःकरणात निघून गेला. कशामुळं? त्या ब्रह्मवाक्यामुळं. ब्रह्मदेवाने जो शब्द सांगितले त्याच्यामुळं विकल्प निघून गेला. आता विकल्प गेल्यामुळं आता आपल्या दोघांमध्ये कल्पांतापर्यंतही आता विकल्प येणार नाही. का? आपण दोघं एक आहोत. वैर निर्माण कधी होतं? धुज झाल्यानंतर. भीती निर्माण कधी होते? द्वैत आल्यानंतर. आणि द्वैतच निघून गेला, दोघही एक असल्यावर काय निर्माण होणार आहे? आनंद आहे. दुजे जव जव घडे तव तो संसार भय जोडे. दुजेपणा निघून गेला, एकत्वाची भावना आल्यामुळं आता तुमच्या आमच्यामध्ये कल्पांतापर्यंत या ठिकाणी भेद निर्माण होणार नाहीये. म्हणून आता ते श्रीरामाप्रती उपदेशी जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान आपण भगवान प्रभू रामरायाला, अर्थात सध्या रामाला तुम्ही उपदेश करावं, अशा प्रकारची विनंती विश्वामित्र ऋषीवर्य वशिष्ठ मुनिवर्यांना करू लागतात. ते ज्ञान विसरलो म्हणशे, आठव विसरा ते स्वयग्राशी, नाठवता आठव अहर्निशे, विसरू त्या पाशी अशे ना. विश्वामित्रजीचं बोलणं वशिष्ठ मुनिवर्यांनी ऐकतात. ऐकल्यानंतर काही बोलत नाही, शांत निर्विकार चेहऱ्याने बसल्यानंतर विश्वामित्रजी परत म्हणतात, हे वशिष्ठ मुनिवर्या, तुम्हाला जे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं त्यात कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ज्ञान विसरलो म्हणशी. कदाचित काय असतं, कधी कधी आपण पाठांतर केलेलं अभंग विसरून जातात. एखादी गोष्ट विसरते, पण हे ज्ञान विसरता असं नाहीये. ज्ञान विसरलो म्हणशी, विसरलो असं नाही. कारण आठव विसरा ते स्वयग्राशी. ते ज्ञान कसं आहे? आठवांना नाठवाला गिळणार ज्ञान आहे. आठवा हरणशी विसरू त्यापाशी आशेना. ते ज्ञान एकदा का प्राप्त झालं की विसर जे आहे त्या विसरालाच हे ज्ञान गिळून टाकून देतं. विसरालाच ज्ञान गिळाल्यानंतर मग तिथं काय राहणार नाही? विसर राहणार नाही. आठव गेला, नाठव गेला, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. मग म्हणून त्याच्यापाशी काही आपल्याला या ठिकाणी विसरून गेलं असंही तुम्हाला म्हणता येणार नाहीये. म्हणून तुमच्याकडे ज्ञान ते कसं आहे? ज्वलंत आहे, आणखी दैदिप्यमान ज्ञान आहे. ते ज्ञान तुम्ही रामरायांना द्यावं, असं विनंती विश्वामित्रजी वशिष्ठ मुनिवर्यांना करू लागतात. ज्ञानाची ज्ञान गंभीरी, विरक्त शिष्याचे सुक्षेत्री, उत्तिष्ठी निज निर्धारी, ते गुरुची खरी गुरु गरिमा.
थोडा आवाज आणखी उंचून वाचता आला तर वाचते. ठीक आहे. काय म्हणतात? ज्ञान विज्ञान गंभीरी. ज्ञान कसं आहे? गंभीर अशा प्रकारचं ज्ञान आहे. हे ज्ञान, तुमच्याकडे जे ज्ञान आहे हे ज्ञान गंभीर आहे. गंभीर म्हणजे एकदा सागराला उपमा गंभीर शब्द देतात. कसं आहे? सागरासारखं ज्ञान तुमच्याकडे आहे. सागराचं मोजमाप आजपर्यंत कोणी केलेलं नाही आहे. सागरामध्ये किती पाणी आहे असं आजपर्यंत कोणी सांगू शकला नाही, सांगत नाही, पुढेही सांगणार नाहीये. मग एवढ्या प्रकारचे ज्ञानाची महिमा तुमच्याकडे असताना ज्ञान आहे पण समोरच्याला द्यायचं आहे, समोरचाही पात्रतेचा पाहिजे, ही लक्षात ठेवा. ज्ञान एखाद्या गुरुकडं असतं पण ते ज्ञान घेण्याकरता, ग्रहण करण्याकरता शिष्याची पात्रताही पाहिजे. जसं संत जगाला मुक्ती देतात, जयाने घातली मुक्तीची गवादी. ज्ञानोबारायाने मुक्तीची गवादी घातली नाही असं नाहीये. मग सगळेच मुक्त झाले का? ज्ञानोबारायाच्या ज्या काळामध्ये ज्ञानोबाराय होते त्या काळामध्ये सगळ्यांना मुक्ती मिळाली का? मग नाही. नाही का नाहीये? त्या मुक्तीचा अधिकारी कोणी नव्हता बरं का. कारण अधिकार असावा लागतो. संत ज्ञान देतात, संत मुक्ती देतात, मोक्षाची सोडी बांधी करी. संताकडे मोक्ष देण्याची शक्ती आहे, नाही असं नाहीये, परंतु समोरचा तसा पात्रतेचा पाहिजे. म्हणून विरक्त शिष्या क्षत्र शब्द वापरतात. आता क्षत्र शब्द का वापरतात? ज्ञानेश्वरीमध्ये क्षत्र शब्दाचा अर्थ एका ठिकाणी विवेचन केला बरं का. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायाने या मानव देहाला क्षत्र असे शब्द संबोधन करतात. क्षत्र, क्षत्रज्ञाते असा वर्णन केलेला आहे. मग या क्षत्र म्हणजे कोणतं? अंतकरण रूपी क्षेत्र आहे. मग कसं आहे? सुशब्द वापरला त्याला. सुक्षेत्र म्हणजे सु म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे ज्या क्षत्र शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानोबारायाने जमीन असा अर्थ केलेला आहे, जमीन केलेला आहे. मग हे जमीन म्हणल्यानंतर ज्या जमिनीमध्ये आपण काहीतरी टाकतो मग ते या ठिकाणी उगवतं, उगवल्यानंतर ते पीक जोमाने येतं. म्हणून ते पीक येण्याकरता ते पीक कसं पाहिजे? क्षत्र चांगलं पाहिजे. मग तयाच या सारिके असंभाव्य पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगे जीव. एखाद्याने जर वाईट कृत्य जर केलं तर ते वाईट फल निर्माण होतं, आणि वाईट फल झाल्यानंतर ते पुन्हा भरपूर या ठिकाणी कशाला येतं? क्षत्र आपल्याला उत्पन्न होतं, पीक. आवाज येत नाही का ताई? काम क्रोधादी महाज्वाळे, ज्यांचे शिष्यांचे ज्ञान न पोळे, तेने गुरुत्वे अति प्रांजळे, गदगद स्वज्वळे ते ज्ञान. मग ते क्षत्र गुरु म्हणणारा जेव्हा ज्ञान उपदेश करतो तर समोरच्याच अंतकरणाची शुद्धी असली पाहिजे बरं. जिथं अंतकरण शुद्ध नसेल तर ते बोध देऊन काय काम असा नाही. तुकोबाराय सांगतात, तैशे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करेल काही. तुकोबारायचा खूप मोठा अभंग आणि प्रसिद्ध अभंग आहे बरं. एखाद्याला ज्ञान द्यायचं असेल तर त्याची पात्रता असणं गरजेचं आहे. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण, या अभंगाची सुरुवात आहे. म्हण शिष्य कसा सुक्षत्री, उपतिष्ठे निज निर्धारे, ते गुरुची खरी गुरु गरिमा. असं प्रकारचं ज्ञान आहे. नाही गेलं तर काही शिष्य, काही गुरु शिष्याला ज्ञान देतात पण ज्ञान काय करतं? काम क्रोधादी महाज्वाळे ज्या शिष्याचे ज्ञान न पोळे, काम क्रोध आदी विकार त्यांच्या अंतकरणामध्ये असतात. ते काम क्रोध आदी अंतकरणामध्ये विकार असल्यामुळं ते शुद्ध ज्ञान त्याला प्राप्तच करून देत नाही. कारण अंतकरणामध्ये हे काम क्रोधाला वैरी सांगितलेला आहे बरं का. वैरी ज्ञानोबारायांनी भगवान कृष्ण परमात्म्याला सांगत असताना सांगतात, अर्जुना हे 3 विकार जर अंतकरणामध्ये असले, कोणते? काम क्रोध लोभ. तुम्ही म्हणाले तर लोभ शब्द आला नाही ना. अहो काम जिथे आला ना तिथे 2 आपोआपच येतात. काम पूर्ण झाला लोभ निर्माण होतो, काम अपूर्ण राहिला क्रोध निर्माण होतो.
म्हणून हे तिन्ही साकडी आहे बरं का, साकडी. मग हे जे ज्ञान काम क्रोध आदी विकार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत आणि त्याला जर ज्ञान सांगितलं तर ते ज्ञान काही कामाचं होत नाही. ज्ञानोबा सांगतात, हे तिन्ही जव जीवी जागती तव निकयाची नवे प्राप्ती, ऐशी माझे कान ऐकती देवही म्हणे. ज्याच्या अंतःकरणामध्ये तीन गोष्टी या ठिकाणी ज्वलंत आहेत त्याला ज्ञान ब्रह्मज्ञान शक्यच नाही, होणारच नाही. कारण काम क्रोध आदी विकार म्हणल्यानंतर षडविकार आले. षडविकारामध्ये अहंकार सुद्धा महत्वाचा आहे. ज्याच्या चित्तामध्ये अहंकार आहे त्याला ब्रह्मज्ञान होतच नाही. तुको ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये सुंदर विवेचन करतात. काय आहे? अंतःकरण ज्याच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये अहंकार बसलेला आहे त्याला ज्ञान शक्यच नाहीये. तैसा चित्ती अहंतेचा ठावो, जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, 80 कोटी जन्म जावो परी माते न पवती. ज्ञान कोणतं आहे? ब्रह्मज्ञान. आणि हे ब्रह्मज्ञान भगवंतापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान आहे ना, हे ज्ञान शिष्याला सांगितलं आणि काम क्रोधादी विकार त्याला काय करतात? नाहीस करतात. मग ज्या शिष्याचे ज्ञान न पोळे तेने गुरुत्वाती प्रांजळे अदग्ध सोज्वळे ते ज्ञान. मग ते ज्ञान कसं असतं? शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते ज्ञान अतिशय पवित्र आहे. ते ज्ञान गुरुच्या माध्यमातून शिष्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर शिष्याची पात्रता असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी विश्वामित्रजी ऋषीवर्य आपल्या सोबत असलेल्या विशिष्ट मुनिवर्यांना बोलू लागतात. बोल. शिष्याचे विकल्प समस्त खंडोनी निर्विकल्प करीत, तेची ज्ञान अखंडित शुद्ध शास्त्रार्थ याना. शिष्यांना गुरुनी ज्ञान सांगावं. कसं ज्ञान सांगावं? तर शिष्याच्या अंतःकरणामध्ये असलेला सगळा विकल्प, समस्त विकल्प सांगितला. सगळा विकल्प नाहीसा झाला पाहिजे. काय विकल्प असतो अंतःकरणामध्ये शिष्यांच्या? एक नाही, अनेक विचार असतात. गुरुजी सांगतात या जगामध्ये फक्त खरं म्हणणार एक भगवान परमात्मा आहे, बाकी सगळं खोटं आहे असं गुरुजी सांगतात. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असं म्हणतात. पण तुम्हा आम्हाला काय खरं दिसतं? हो, देव दिसतच नाही. देव सर्वत्र व्यापक आहे असं सिद्धांत सांगतात. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे वेदांत. हे पुष्कळ प्रमाण आपल्याला पाहता येतील. काय म्हणून? परमात्मा जगात भरलेला आहे. शेवटचा विचार सांगतो, जग नव्हे अवघा जनार्दन असं गुरुजी सांगतात. पण आपला दिसतं काय? सगळं जगच दिसतं ना, जनार्दनाचं नावच दिसत नाही. फक्त मुखाने पाठ केलं प्रमाण म्हणून आपण सांगतो. मग त्याला विकल्प निर्माण होतात. गुरुजी असं म्हणतात, दिसतं तर असं. परमात्मा खरं आहे म्हणतात, आम्हाला जगत खरं दिसतं. जगत नाशवान होणार आहे, रज्जू सर्पाकार भाषेले जगडांबर गुरुजी सांगतात, पण आम्हाला तर जग खरं दिसतं. आज्या पंजापासून कितीतरी कालापासून जगत चालत आलेलं आहे. हे म्हणतात नाशवंत आहे, जाणार आहे. हे सगळ्या प्रकारची शंका शिष्याच्या अंतःकरणामध्ये होती. मग अशा प्रकारचं ज्ञान सांगावं की जेणेकरून शिष्याच्या मनामध्ये समस्त विकल्प खंडोन निर्विकल्प करीत सगळं मनामधलं शंका निघून गेल्या पाहिजे. आणि सगळं कसं झालं पाहिजे? अंतःकरण निर्विकल्प करीत आणि तेची ज्ञान अखंडित शुद्ध शास्त्रार्थ. अशा प्रकारचं ज्ञान शुद्ध आणि शास्त्रार्थामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान शिष्यांच्या कर्णपटलाच्या द्वारे अंतःकरणावर ठसावा लागतो. आणि तशी प्रचिती गुरुने मात्र आपल्या शिष्यापर्यंत पोहोचवावं लागतं. अशा प्रकारचं ज्ञान त्याला म्हणतात असं गुरुवर्य बोलू लागतात. शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिते, ते सद्गुरु उपदेशिते,
ज्या शिष्यांची होय प्रतिते, त्या गुरुत्वाची ख्याती हरिहर वंद्य. शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिती, शास्त्रामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे शुद्ध, शास्त्राचा बोध, शास्त्राचा उपदेश आपल्या सद्गुरु या ठिकाणी उपदेश करतात. उपदेश कोणाकडून व्हावा? गुरुकडूनच व्हावा. बरं, आणि ते गुरु मात्र अधिकारी असावेत. ज्या शिष्याला अशा प्रकारचं ज्ञान प्रचितीला येते, त्या गुरुत्वाची ख्याती हरिहर वंदन करतात. म्हणजे महादेवही त्या गुरुच्या ज्ञानाचं वंदन करतो, आणि असलेलं कोण? विष्णूही वंदन करतात. विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर, अशा गुरुत्वाला या ठिकाणी विचार करतात. कारण शिष्याला जे सद्वस्तूपर्यंत पोहोचणं, घेऊन जाण्याचं जे ज्ञान आहे ते सद्गुरूकडे ज्ञान आहे. आपल्याकडे देव नाही असं नाहीये, आपण देवच आहोत. पण याची प्रतीती सांगत असताना सद्गुरूच्या मुखातून आलं पाहिजे, तू जीव नाहीये, तू ब्रह्म आहेस. आणि हे युक्तीने, प्रत्यक्ष प्रमाणाने, सगळ्या गोष्टीने पटवून सांगून त्याला त्या वस्तूपर्यंत पोहोचण्याची ख्याती असल्या सद्गुरूकडे असते. त्या सद्गुरूला सगळे देव या ठिकाणी वंदन करतात, असं गुरुचं महत्व आहे, असं या ठिकाणी वर्णन करू लागतात. शिष्याशी नाही ब्रह्म प्रचिती, शब्द ज्ञाने सत्तेज युक्ती. मनी विषयाची आसक्ती, ते जाण निश्चिती अशिष्य. आता गुरुचं लक्षण पाहिलेलं आहे. गुरुच्या ज्ञानांचा काय परिणाम होतो शिष्यावर हे बघितलं, पण शिष्यही तसा असला पाहिजे. आपण मगाशी विचार केला, काय अभंगाचा विचार करत असताना, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. सद्गुरु हे साबणासारखे आहे. सगळं गोष्ट खरी आहे, पण काय, शिष्य जर तसा नसेल, शिष्याला ब्रह्म प्रचिती येत नसेल, किंवा शब्द ज्ञानामुळे तो सतेज युक्तीने पशून देत असताना त्या अंतःकरणामध्ये विषयाची आसक्ती असेल, विषयाची आसक्ती अंतःकरणामध्ये असेल, तर ते सांगितलेलं ज्ञान तिथं काही कामाचं होत नाही. बरं, काय ज्ञान ऐकलं, नळी फुंकली सोनारे, इकडून गुरुने ज्ञान सांगितलं, ऐकलं, निघून गेलं, काही कामाचं नाही. कारण ज्ञान प्राप्त होण्याकरता सद्गुरू या ठिकाणी शिष्याचं महत्वाचं पात्र आहे. बरं, काय आहे? मल विक्षेप, हे दोन गोष्टी जावं लागतात. मल जाण्याकरता विक्षेप म्हणजे मनाची चाचलता. मल म्हणजे अनेक विषयाचा अंतःकरणामध्ये मालिन्य येतं. बरं, काय कोणतं असतं? रजतमादी कर्मज मळ, चित्ती बैसले जे सबळ. आपल्या अंतःकरणामध्ये रजगुण, तमोगुण याचा अंतःकरणामध्ये पुष्कळ मळ बसलेला. एका जन्माचं नाहीये, अनेक जन्मामध्ये आपण विषय वासना भोगीत आलो. बरं, काय आज जन्मात आपण विषय सेवन करतो असं नाहीये. म्हणून तर या जगामध्ये ज्ञानांच्या शाळा पुष्कळ निघाल्या, परंतु विषयाची शाळा अजून कुठं निघाली नाही. वात्रट बोलायची शाळा कुठं शिकवलं जात नाही, पण माणसाला आपोआपच येतं. एकदा दिल्ली शिवी 10 मिनिटामध्ये परत माणूस उच्चार करत नाही, एवढं पाठ असतं. कुठं शिकले होय? नाही शिकलेच नाहीत कुठंच. कुणा गुरुजीकडे जावं लागलं नाही. कुठे होतं? चित्तातच होतं. कारण अनादिकालापासून आपल्या संस्कार अंतःकरणावर मध्ये आहेत. बरं, काय नाही, ते आपल्या ठसाव या ठिकाणी अंतःकरणावर ठसल्यामुळं या आसक्ती त्यांच्या मनामध्ये असते. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार देही सेविता. काय म्हणतात? अनंत जन्माचे विषय आपल्या अंतःकरणावर बसल्यामुळं, हे विषय अंतःकरणामध्ये असल्यामुळं विषयाची आसक्ती सांगतात. विषय असणं वेगळं, विषयाची आसक्ती असणं वेगळं. कधी कधी विषय घातक नसतात, पण विषयाची आसक्ती मात्र खूप घातक ठरते. बरं, काय ज्ञानोबरायांनी सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की एरवी बाह्य तरी विषय नाही, जरी अंतरी होईल जरी काही, तरी तो साध्यंताची पाही संसारू अशी. एरवी पाहिला गेलं
तर संसार म्हणावं किंवा विषय म्हणावं असं काही नाही त्याला संगत. पण अंतःकरणामध्ये विषय जर ठसलेला असेल, विषयात ती आसक्ती असेल, तर ते जाण निश्चिती अशिष्य, शिष्याच्या लायकीचे नाहीत. अशिष्य म्हणजे पात्रता त्यांच्याकडं नाही. का नाहीये? अंतःकरणामध्ये विषय असल्यामुळं. म्हणून शिष्य होण्याकरता अंतःकरणामध्ये मल विक्षेप घालावं लागतं. मलविषय घालावा लागतो. विक्षेप म्हणजे चित्ताचं चांचल्य जावं लागतं, मन शांत व्हावं लागतं. गुरुनी सांगितलेलं बोध लगेच कानावर पडल्या बरोबर अंतःकरणामध्ये तोच भाव उठावा लागतो. तुकोबाऱ्या म्हणतात ना, नानोबाऱ्या म्हणतात, काना वचनाची दिठी सरिशेषी पै किरीटी वस्तू होवणी उठी कवणे किजो. तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे कानी आय केले मात तोची झाला घात जीवपणा. असा बोध शिष्याच्या मनावर ठसण्याकरता त्याची पात्रता पाहिजे. अंतःकरणामध्ये जर विषय असेल तर तो शिष्य अशिष्य आहे असं शिष्याचं लक्षण सांगतात. काय का मनुष्य देहाची अप्राप्ती संसार तरावया गुरु भक्ती ऐसा भाव नाही ज्यांचे चित्ती हो जाण निश्चिते आशिष्य. शिष्याचं लक्षण, गुरुचं लक्षण अतिशय महत्वाचं आहे. शिष्य कसा असावा लागतो? तर शिष्याकडं काही सद्गुण असावे लागतात, असद्गुणाचा त्याग असावा लागतो. तर त्या शिष्याचं लक्षण, शिष्य जर योग्य लक्षणामध्ये असेल तर गुरुने सांगितलेलं ज्ञान बरोबर त्या ठिकाणी काय होतं? प्राप्त होतं. मग आपण काय सांगतात? मनुष्य देहाची या प्राप्ती, मनुष्य देह प्राप्त झाला कशा करता? संसार तरावया गुरु भक्ती. मानव देह कशाला मिळाला? मुळात विचार केला तर आता आपल्याला मिळालं तर उत्तर सांगताच येत नाही बाबा. कशा करता मिळाला? जन्माला आलो म्हणले, आलो म्हणून आलो. आता काय जगायचंय? मरण येत नाही म्हणून जगायचंय, असंच असतं. पण मनुष्य देहाचा खरा स्वार्थ काय आहे? काय प्राप्त करायचं आहे? गुरुची भक्ती आणि संसार तरायचा आहे. संसार तरण्याकरता मानव देह मिळालेला आहे. तसा विचार जर केला तर संसार तरणं सोपं नाही. सगळ्यात जर अवघड असेल तर संसार तरणं अवघड आहे बाबा. बा किती अवघड आहे? आपला सोडून द्या विचार, ब्रह्मदेवादिकाचा विचार केला तर त्याला संसार तरणं कठीण आहे. माझे तुकोबाऱ्या म्हणतात, करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारणुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिक देवाना सुद्धा संसार तरणं सोपं नाहीये. पण आपण मनुष्य देह कशा करता प्राप्त झाला? तर संसार तरण्याकरता. संसार कसा तरला जातो? ज्याच्याकडे ज्ञान प्राप्त झालं त्याला संसार तरता येत नाही. गेलं तर बाकी सगळ्या संसारामध्ये डुबतात. बरं काय, हे तरण्याकरता आपल्याकडे काय पाहिजे? गुरूंची सेवा केली पाहिजे, गुरुला भजलं पाहिजे, गुरुचं ज्ञान आपल्याकडे आलं पाहिजे. अन्यथा आपला संसार मात्र तरणं शक्य नाहीये. ज्ञानोबा 7व्या अध्यायामध्ये खूप सुंदर वर्णन करतात संसाराचं. त्याला संसाराला सागराची उपमा देतात. तुकोबाऱ्या तर सिंधूच म्हटलाय, संसार सिंधू बहुदुस्तर नुलंघवे नुलंघिता पार बहुत वहाविले दूर न लगेचे तीर पैलथडी. पुष्कळ संसाराचं वर्णन आहे बरं. 7व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा बोलत असताना सांगतात, हा हे संसार तरणं म्हणजे साधी नाहीये बरं काय. संसार तरण्याकरता मानव देह मिळाला गोष्ट खरी आहे, पण या मानव देहामध्ये येऊन सुद्धा मनुष्य आपण संसार तरत नाहीये. कसं तरता येतो संसार? खूपच कठीण आहे सांगतात. जरी चोरा सबा दाटे अथवा मिनू गळा घोटे ना तरी भेडा उलटे विवशी झरी. या ज्ञानोबाऱ्यांच्या दैवी हिशा गुणमयी या श्लोकावरले ओव्या बघा, किती कठीण आहे. मग तरताच येत नाही का? येतं ना. काय लागतं त्याला? सद्गुरूची कृपा लागते, अंतकरणातला भाव लागतो. येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजिनले.
आईलीची थडी सरले माया जाळ. गुरूंची सद्भक्त या ठिकाणी सेवा करावी लागतं, ज्याच्या करता मानव देह प्राप्त झाला. मानव देह कशाला मिळाला? मनुष्य देहाचे निज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. मानव देहामध्ये येऊन हे जर करत नसेल तर त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. पाहून या मनुष्यपणा भागवतकार नाथभारा सुंदर वर्णन करतात. पाहून या मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दब जाणा पुच्छे विनदो पायी. म्हणून मानव देह कशाला मिळाला? नरदेहीचा हाची स्वार्थ, जो साधावा चौथा पुरुषार्थ. म्हणून त्या नरदेहामध्ये जी प्राप्ती झाली कशा करता? संसार तरावया गुरुभक्ती. संसार तरायचा आहे, पण कोणत्या बळावर? गुरुची भक्ती करून, गुरुची सेवा करून ते तरायचं आहे. परंतु असं ज्याच्या अंतकरणामध्ये येत नाही, अहिंसा भाव नाही ज्याची चित्ती, त्याच्या अंतकरणामध्ये हा भावच नाहीये, मग काय म्हणायचं? तो दान निश्चित अशिष्य. त्याला शिष्याची पदवी प्राप्त होता येत नाहीये, तू त्या लायकीचा नाहीये, असं वर्णन करू लागतात. बोला. ज्यांशी विषय वासनाची चित्ती, जयांशी संसारावर आसक्ती, लौके क्षणेची अति प्रीती, तो जाण निश्चिते अविरक्ता. अविरक्त असला पाहिजे शिष्य. मग ज्याच्या अंतकरणामध्ये विषयाची वासना चित्तामध्ये बसलेली आहे, चित्तामध्ये काय विषय आहेत, विषय चित्तामध्ये असल्यानंतर जो बोध आपला अंतकरणामध्ये घ्यायचा आहे तो बोध तिथं ठसावत नाही बरं का. ठसावी कसं होतं? ठसाविता बहु लागती सायास. खूप कष्ट करावं लागतं तरी पण त्या ठिकाणी बोध होतच नाही. कोणाला? विषय वासना चित्ती, ज्याच्या अंतकरणामध्ये विषयाची वासना आहे. किती विषय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे सगळ्या विषयाची वासना अंतकरणामध्ये आहे. अंतकरणामध्ये विषय आहेत आणि त्याला ज्ञान झालं असं शक्यच होणार नाही. म्हणून हे अगोदर काय केलं पाहिजे? हे विषयाला बाजूला काढले पाहिजे. विषय खनोन विषयाचा कंद परमानंद पावले. परमानंदापर्यंत प्राप्त जायचा असेल, गुरुचा बोध अंतकरणामध्ये ठसा वाटत असेल तरी सगळे विषय खणून काढले पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणून आणि ज्यांची संसारावर आसक्ती. आता संसार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा बरं का? संसार शब्दाचा अर्थ आपल्या संत वाङ्मयामध्ये अनेक अनेक अर्थाने आलेला आहे. काम क्रोधाला संसार म्हटलेला आहे, जन्म मरणाला संसार म्हटलेला आहे. बरोबर आहे ना? अनेक पद्धतीमध्ये संसाराचं वर्णन आहे. पण या ठिकाणी संसाराचं वर्णन करत असताना असं विचार करावा की या देहाला संसार म्हणायला पाहिजे. तरी देहाधिकही संसारे ज्ञानोबऱ्यांनी व्याख्या केलेलीच आहे. आपण काही म्हणचं नाही सांगत. देहाला संसार म्हणजे या देहाची आसक्ती गेली पाहिजे. ज्याच्या देहाची आसक्ती गेली नाही तो गुरुच्या ज्ञानांच्या योग्यतेचा नाही. म्हणून देहावर कसं असलं पाहिजे? देहावर उदास असलं पाहिजे. मगच तो ज्ञानांचा काय होतो? अधिकारी होतो. ज्याला देहावर अतिप्रीती आहे ना, मग तो ज्ञानाचा अधिकारी नाही. म्हणून चार्वाकाचा विचार बघा ना. चार्वाच काय म्हणतात? ल्यावे खावे बरे. ल्यावं खावं देहालाच आत्मा म्हणतात. या ठिकाणी मुक्ती त्याला याच ठिकाणी खाणं पिणं मौज मजा. असं नाहीये. ज्याच्या संसार म्हणजे देहावर अति प्रीती आहे, ज्याला लोकेशनाची अति गरज आहे, सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मला मानावं. प्रत्येकाला हा गोष्ट ही एक लई मोठी गोष्ट बरं काय. प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठं म्हणावं, म्हणून तर लोक रील्स काढतात, म्हणून तर एक वाक्य घेतात आणि तेवढं काय म्हणतात त्याला व्हायरल करतात. व्हायरल काय काय असतं बघा ना. ते एकच वाक्य, सगळा विचार नसतो त्यांचा. का? लोकेशना, लोकांनी मानावं. अरे लोकांनी मानावं म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये आसक्ती असेल तर तो जाण निश्चिती अविरक्त. विरक्ती त्याच्याकडे नाहीये. विरक्ती जर नसेल तर ज्ञान जवळ टिकूच शकत नाही.
टिकवू शकत नाही. अंतकणामध्ये वैराग्य नसेल, अंतकणामध्ये विरक्ती नसेल तर ज्ञान तिथं राहणं शक्य नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही. ज्ञान तिथं कसं राहील? ज्ञान साधी गोष्ट आहे. जसं एखादं वाघिणीचं दूध आहे. वाघिणीच्या दुधाला ठेवण्याकरता त्याला विशेष पात्र लागतं. वाघिणीचं दूध काढायला धैर्यवान मनुष्य लागतो आणि श्रीमंत लागतो बरं काय. कारण वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्रामध्ये साठवता येतं, बाकीच्या पात्रामध्ये साठवता येत नाहीये. तसं ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्या अंतकरणामध्ये विषयाची आसक्ती नको, अंतकरणामध्ये काम क्रोधादी विकार नको, लोकैषणाची गरज नाहीये. सांडवणी लौकिक झालीये उदास, देहावर उदास व्हावं लागतं. म्हणून सगळ्या प्रकारचं वर्णन असेल तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि अविरक्त असलं पाहिजे. अशा प्रकारचा शिष्य असेल तर मग मात्र गुरु काय करावं? उपदेश करावा. ऐका काय म्हणतात पुढे ते. ऐशिया ते जे उपदेशिती ते अपवित्र उपदेश स्थिती, जे विश्वान चर्म पात्रा प्रती, गोशीर भरिती धारोशन. 80 आते जे उपदेशिती. 80 आते म्हणजे कैशी आते हो? ज्याच्या अंतकरणामध्ये विषयाची वासनाची तात आहे, ज्याला संसारावरची आसक्ती सुटलेली नाही, आसक्ती आहे, त्याला लोकेशनाची अतिशय या ठिकाणी आग पडलेली. आग आग लोक काही करा म्हणतात, पण मीडियाच्या समोर जावं, आपलं नाव व्हावं, ते चांगलं व्हावं का वाईट व्हावं याच्या करता काही पण करतील, काही पण करतील. पण लोकेशनाची ज्याच्या अंतकरणामध्ये आहे ना त्याला जर उपदेश करून फायदा नाही हो. नाही नाही नाही, उपदेशच फळत नाहीये. मग आशाला जे उपदेश करतात, आशाला जे उपदेश करतात ते अपवित्र उपदेश स्थिती. हे उपदेश करणं कसं आहे? अपवित्र आहे. ज्ञान पवित्र आहे, गोष्ट खरी आहे, पण ते ज्ञान देण्याकरता, साठवण्याकरता जे पात्र लागतं, अंतकरणाची जी शुद्धी लागते, शिष्याची जी पात्रता लागते, ते पात्रता नसेल तर कसं होतं? ग्रंथकर्ते उदाहरण या ठिकाणी देतात. जे विश्वान चर्म पात्रा प्रती गोक्षीर भरती धारोष्ण. धारोष्ण दूध म्हणजे लगे नुकतं काढलेलं, कोणाचं तेही गो गो दूध कोणाला म्हणावं? एकदा बिरबल आणि बादशहाला, बादशाह बिरबलला विचारतो, बिरबल सबसे अच्छा दूध कौन सा है? त्यांनी सांगितलं, सरकारजी सबसे अच्छा दूध भैंस का है. म्हणलं, अरे तू तो हिंदू है ना, तू तो गाय को मानता है और फिर भी भैंस का दूध बोलता है. सरकार गाय का दूध दूध नहीं होते है, उसे अमृत कहलाते म्हटला त्यांनी. गाईच्या दुधाला ते कसं आहे? अतिशय पवित्र आहे, पाहे पा पवित्र आणि गोड असं गाईचं दूध आहे. आणि ते एवढं पवित्र आणि गोड अमृतासारखं दूध आहे. परंतु स्वान चर्म म्हणजे, स्वान म्हणजे कुत्र, चर्म म्हणजे कातडी. त्या स्वानाची कातडी काढलं, त्याला जर त्याचं पात्र बनवलं आणि त्याच्यामध्ये घेतलं तर ते पवित्र राहतं का? राहत नाही, उपयोग नाहीये. तसं ज्ञान चांगलं आहे, शिष्याचं अंतकरण जर अयोग्य असेल तर काय होतं? ज्ञान साठवत नाहीये. काय म्हणतात नाथ बाबा? ऐकू पुढची ओळी. परिशिष्याशी उपदेशन ते गुरुत्वाशी अति दूषण, शिष्याशी सांगावे ज्ञान ते निंदे पूर्ण सर्वार्थे. परिशिष्यासी उपदेश ज्ञान जे गुरुत्वाशी अति दूषण. काय म्हणतात? शिष्य जर अपात्र असेल, अयोग्य असेल, लायकीचा नसेल, लायकीचा नसले म्हणजे ना लायक असेल. ना लायक शब्द आपण शिवीमध्ये मोडतो. शिवी नाहीये, शिवी नाहीये ना शब्द, पण त्या आता काय करावं? काय काय शब्दाचं दुर्दैव आहे बरं काय. तसे नालायक शब्दाचं दुर्दैव आहे. ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. लायक म्हणजे योग्य. आता कल्पना करा ना, एखादा वाचक वाचन करतोय, कदाचित त्याला सूचकाची सेवा जमत नसेल, किंवा एखादा सूचक आहे त्याला वाचायला जमतं असं नसतं ना.
मग सूचक हा वाचकाची सेवा करण्याकरता लायक आहे का ना लायक आहे. ना म्हणजे नाही. तुम्ही नालायक शब्दाचा अर्थ शिवेवर घेऊच नका. ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्यतेचा नाही. त्याला वाचता सांगता येतं ना, त्याला वाचण्याकरता ते लायक नाहीत, एवढंच होत. आपण दुसरीकडे जायचं नाही, लगेच होतो. एखादा ड्रायव्हर आहे बरोबर आहे, तो लायक आहे ड्रायव्हिंग करण्याकरता, परंतु त्याला जर दुसरं कार्य जर सांगितलं, या महाराज म्हणले तुम्ही कदाचित चांगल्या प्रकारचं वक्तव्य करा, पण त्या गोष्टी करता तो लायक नाहीये. किंवा महाराजाला सांगितलं तुम्ही गाडीचं ड्रायव्हिंग करा, तो लायक नाहीये. मृदंग वाजवा, लायक नाहीये, म्हणजे नालायक आहे. तसं एखादा शिष्य या सगळ्या गोष्टीला योग्यतेचा नाही, तरी शिष्याशी उपदेशन जे देतात ते गुरुत्वाशी अशी दूषण. या कलियुगामध्ये असंच जास्त व्हायला लागलं. गुरुत्व मात्र असं झालं, जे बळजबरी जाऊन त्याला या ठिकाणी काय करतात, घ्या गुरुचा उपदेश. काल बाबांनी वर्णन करत असताना सुंदर वर्णन केले. बॅग भरूनच त्यांच्याकडे माळा असतात. घ्या घ्या माळा घ्या, माळा घ्या. माळ घालून त्याचा उद्धार करायची तळमळ आहे का शिष्य करून 1000-2000 काढायची तळमळ आहे? हे महत्वाचं आहे. कृती महत्वाची नाहीये, कृतीच्या पाठीमागचा भाव महत्वाचा आहे. खरंच जर लोकांना माळा घालून त्यांना मुक्त करायचं असेल, काही हरकत नाही, पण शिष्य करावं. शिष्याच्या माध्यमातून आपलं कार्य करू लागलं की मग पैसा उकळावा, हा भाव असेल तर उपयोग नाहीये, त्याला दूषण म्हणतात. मग अशिष्याशी सांगावे ज्ञान हे निंदेपूर्ण सर्वार्थ. शिष्य अशिष्य आहे म्हणजे लायकीचा नाही. गुरु जर ज्ञान त्याला सांगत असेल तर तेही निंदत्व या ठिकाणी सर्वार्थाने आहे. असं गुरुचंही लक्षण आणि शिष्यत्वाचंही लक्षण या ठिकाणी ग्रंथकर्ते वर्णन करून सांगू लागतात. सच्चिशियाशी सद्गुण देखोनी सांगावे गुह्य ज्ञान. त्या गुरुचे गुरुत्व धन्य परम पावन परमार्थी. सशिष्याची सद्गुण देवोनी सांगावे गुह्य ज्ञान. सशिष्याला कसं केलं पाहिजे? सद्गुण. मग सद्गुण काय वस्तू कुठं बाजारातून आणून द्यायची असते का? हो, नाहीये. मग अवगुण घालण्याकरता सद्गुणांचं कार्य, त्याला सद्गुण वाढण्याकरता त्याला काहीतरी सांगावं लागतं. काय असतं? अंतःकरणावर जर रजोगुणाचा तमोगुणाचा चित्तावर जर मल बसलेला असेल तर ते घालवण्याकरता गुरुने काय मार्ग सांगतात. काय करावं? या अंतःकरणाला, मलिन झालेल्या अंतःकरणाला शुद्ध करायचं असेल तर भक्तीच्या प्रेमाचं जळ क्षाळन करा, असं नाथ भागवतकार सांगतात. ते भक्ती प्रेम जळ क्षाळने. भक्ती करा. भक्ती करा म्हणजे काय करा? भगवंताचं चिंतन करा. चिंतन केल्यामुळे काय होतं? अंतःकरणातले विकार पळतात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय, अभिमान देशोधडी. अभिमानही जातो. मग कसं? अशा प्रकारचा अधिकार त्याला शिष्यत्वाला देतात, सद्गुण वाढवतात आणि देखोनी सांगावे गुह्य ज्ञान. त्या गुरुचे गुरुत्व धन्य परम पावन परमार्थी. परमार्थामध्ये त्या गुरुला धन्यता आहे. कोणत्या गुरुला? आपल्या शिष्याला योग्यतेचं बनवणं, योग्यतेचं बनवावं. मग अधिकारी नसताना अधिकार प्राप्त करून द्यावा. मग अधिकारी झाल्यानंतर त्याला त्या पदवावर बसवावं. अन्यथा अनाधिकाऱ्याला जर ज्ञान दिलं तर तोही बाजूला जातो. या ठिकाणी नरकाला जातो, हाही नरकाला जातो. दोघाचा बोध वाया गेला म्हणतात, उपयोग नाहीये. म्हणून त्या शिष्याला सद्वस्तू या ठिकाणी त्याला ज्ञान देऊन त्याला सद्गुण या ठिकाणी प्राप्त करून द्यावं आणि मग त्याला विविध प्रकार ज्ञान द्यावं, असे जे गुरु करतात. त्या गुरुत्व धन्य, हे गुरु धन्य आहे आणि ते परमार्थामध्ये त्यांचं वास्तव्य धन्य आहे, असं वर्णन बाबा करू. हे विश्वामित्राचे वचन ऐकोनी अति गहन. साधक ऋषी जना करीती स्तवना धन्य धन्य. हे विश्वामित्राचं वचन कोणी ऐकलं? ऐकून या अति गहन. विश्वामित्राचं बोलणं त्या सभेमध्ये सगळेच ऋषी, मोठे मोठे ऋषी होते.
राजा दशरथ राजांची सभा आहे. सभेमध्ये ज्याच्या सभेमध्ये विद्वत जन आहेत बरं का, ज्यांच्या सभेमध्ये विद्वानाला किंमत आहे, ऋषीला संत मुनीला किंमत आहे, त्यांच्या राज्यामध्ये काय पाहायचं आहे? ज्ञान प्राप्त करून देणं, एका एका विषयाचं ज्ञान प्राप्त करणारे, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी ज्या राज्यामध्ये प्राप्त आहेत, असे ऋषीने हे विश्वामित्राचं बोलणं ऐकल्यानंतर ऐकून या अति गहन सिद्ध साधक ऋषी जन करती स्तवन धन्य धन्य वा 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 वा. काय योग्यता आहे, काय ज्ञान बोलतात, कोणा वर्णन या ठिकाणी सगळे जण विश्वामित्राच्या बोलण्याला होकार देतात. आणि स्तुती कोणाची करतात ऐका पुढची बोल. दास नारद यज्ञ वल्लकी प्रमुख सौनकी विश्वामित्रा ते निज मुखी सकळी की पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं ज्ञानांचा विचार विश्वामित्रजींनी सांगितल्यानंतर सगळ्यांनी त्यांची स्तुती करतात. कोण कोण होते सभेमध्ये? व्यास. सगळ्या ग्रंथाचं ज्ञान, ज्या सगळ्या ग्रंथाची उत्पत्ती 17 पुराण ज्यांनी लिहिले, 18 पुराण ज्यांच्या मुखातून या ठिकाणी आले, ते व्यास महर्षी आहेत, नारदजी आहे, त्यानंतर याज्ञवल्क्य आहेत, त्याच्यानंतर शुकाचार्य आहेत. हे शुक याज्ञवल्क्य हे काय आहेत? असलेले थोर मोठे अधिकारी आहेत बरं काय, थोर मोठे अधिकारी सगळे. मग शौनिकाधिक ऋषी विश्वामित्राच्या मुखातून या ठिकाणी असं वाक्य ऐकल्यानंतर सगळे धन्य सकळिक म्हणजे सगळ्यांनी धन्यता द्यायला लागले. वा वा वा, काय ज्ञान आहे, काय शिष्याची पात्रता सांगतात, काय गुरुची पात्रता सांगतात, काय कोण कोणाला उपदेश करावा, हे सगळ्या प्रकारचं यथार्थ ज्ञान विश्वामित्राच्या मुखातून ऐकल्यानंतर सगळ्यांनी धन्यता देतात. हे वाक्य सभेमध्ये बसलेले वशिष्ठ मुनिवर ऐकतात. मुनिवर हे काय म्हणतात काय का पुढचे. तो ब्रह्मज्ञानाचा महामेरू, तो स्वानंदाचा सुख सागरू, तो बोले वशिष्ठ ऋषीश्वरू, चित्त चमत्कारू वचन ज्यांचे. विश्वामित्रजींचं बोलणं ऐकल्यानंतर सभेतील सगळ्यांनी मात्र धन्यता दिली. वा बोलणं, माणसाने असं बोलावं, सगळ्यांना आनंद वाटावा बरं काय. माणसाने बोलत असताना सत्य बोलावं, यथार्थ बोलावं आणि साच असावं. साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसा आहे तैसे मिथिले आणि रसाळ. कसा सांगतो? साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोललं पाहिजे. काही माणसं खरं बोलतात पण मवाळ नसतं बरं काय, कटू लागायचं असतं, तेही योग्य नाहीये. असं बोलल्याबरोबर सगळ्यामध्ये जो ज्ञानांचा जो काय आहे, तो ज्ञानांचा महामेरू आहे. मेरू सामान्य नाहीये, सगळं सर्वश्रेष्ठ मेरू शब्द वापरतात. एवढा ज्याचा ज्ञानांचा अधिकार आहे, तो स्वानंदाचा सुख सागर आहे. कशाचा सागर आहे? स्वानंदाचा, आनंदाचा सागर आहे. आनंद कुठेही पहा, आनंद आनंद आहे. संताकडे काय असतं हो? संताकडे काही नसतं बरं काय, पण एक असतो, ते आनंद असतो. संताकडे आनंद कुठे आहे? समोर आहे का, मागे आहे का, पुढे आहे? नाही नाही नाही, सगळं आनंदाची खाणच असतात. मागे पुढा सगळीकडे आनंद असतो. आनंद कोंदला मागे पुढे, सगळं आनंदाचं जीवन. अशा प्रकारचा आनंदाचा स्वानंदाचा सुख सागर म्हणणारे तो बोले वशिष्ठ ऋषीश्वर. वशिष्ठ मुनिवर्यांनी काय झालं? ज्ञानांचा सागर आहे, सुखाचा आनंदाचा सागर आहे. त्यांनी बोलतात, काय बोलतात? चित्त चमत्कारू वचन बोले. ऐका, बोला. ब्रह्म्यापासून ब्रह्म प्राप्ती, ब्रह्म समान ज्ञान शक्ती, वचन मात्रे ब्रह्म प्राप्ती, वशिष्ठ पावती स्वानंदे. ब्रह्म्यापासून ब्रह्म प्राप्ती, ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत बरं. मग काय होतं? ब्रह्म प्राप्ती, ब्रह्माचीच प्राप्ती या ठिकाणी होते. बरे ब्रह्मया समान ज्ञान शक्ती, ब्रह्मा समान ज्याची शक्ती आहे,
वचनातून शब्द निघाल्याबरोबर ब्रह्माची प्राप्तीच होते. बघा, संतांच्या वचनामुळं ब्रह्मत्वाची प्राप्ती होते. नव्हे नव्हे संत वचने देव जोडे, ब्रह्मप्राप्ती शब्दाचा अर्थ देव मिळणार आहे. संतांच्या वचनामुळं देव मिळतो. तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संतांच्या. वाक्य तुका म्हणे काणी ऐकली मातन तूची झाला घात जीवपणा. हे जन्म मरणाचं संसाराचं या ठिकाणी खत फाटून जातं. असं वचन असलेलं ब्रह्मप्राप्तीचं सशिष्य पावती स्वानंदे. सशिष्याला स्वानंदाची या ठिकाणी पूर्ण प्राप्ती होते. अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य वशिष्ठ मुनिवराने बोलत असताना बोलायला लागतात. काय काय म्हणतात, काय त्या वशिष्ठ मुनिवर्यांचा अधिकार आहे, ऐका पुढच्या ओळीमध्ये. ज्ञान वैराग्य औदार्य ख्याती यश श्री ऐश्वर्य स्थिते हे साही गुण वशिष्ठाची असती भगवंत म्हणती तेने त्याशी. वशिष्ठ मुनिवर्यांचा अधिकार नाथबाबा सांगतात. काय आहे, भगवंताकडे जसं 6 गुण आहेत ना, ऐका, ईश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंत. असे जे 6 गुण या देवाकडे आहेत ना, तसं 6 गुणांनी संपन्न असे वशिष्ठ मुनिवर्य आहेत. मुनिवर्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, औदार्याची ख्याती आहे, यश आहे, ऐश्वर्य आहे, आणि अशा प्रकारचा असल्यामुळं त्याला प्रतिभगवंत म्हणतात. तसा विचार केला तर संत महात्म्याकडे 6ही गुण आहेत. बरं काय, भक्ता देवाकडे 6 गुण आहेत, नाही असं नाही आहे, पण एक 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 गुण त्याने देऊन मोकळा झाला. बरं काय, कोणाकोणाला दिला, प्रसिद्ध अभंग निवळ भरायचा आहे, येशे थोराविला मारुती. अभंग पूर्ण पाहून घ्या. बरं का, सगळ्याला गुण देऊन टाकले, पण संताकडे मात्र 6ही गुणांचा ऐश्वर्य संत महात्म्याकडे आहे. ज्ञानोबरायांचा विचार करू लागलो तर ज्ञानोबरायाकडे सगळंच आहे. बरं काय, ज्ञान आहे, वैराग्य आहे, औदार्य आहे, यश आहे, श्री आहे, सगळं ज्ञानोबरायांकडे आहे, नाही असं नाही. तसं भगवंताकडे लक्ष्मी आहे ना, तसं भक्ताकडे लक्ष्मी आहे. लक्ष्मी 80 जयाची दाशी असं वर्णन आहे ना, तसं भक्तांच्या घरी लक्ष्मी राहते. चक्र गदा घे ओणिहारी, उभे असे त्याचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. लक्ष्मी मात्र संतांच्या दारामध्ये असते. एकदा नाथ महाराजांचा प्रसंग लक्षात घ्या. एक श्रीमंत मनुष्य, श्रीमंतीचा त्याला असा गर्व झाला होता. बरं का, पुष्कळ श्रीमंती, कारण लक्ष्मी त्याच्या घरामध्ये राहत होती. त्या संपत्ती मदामुळं तो अतिशय या ठिकाणी काय झाला, ज्याच्याकडे पैसा असतो ना त्याच्याकडे काही अवगुणही काही येतात. बरं काय, ही गोष्ट नाथबाबांना कळाली. मग नाथबाबांनी त्याला आपल्या घरी बोलावले आणि अशा ठिकाणी बसवलं की लक्ष्मी म्हणणारी ज्याच्या घरामध्ये मालकीन म्हणून राहत होती, ती लक्ष्मी म्हणणारी नाथबाबाच्या घरी किचन रूम मध्ये भांडे घासायचं काम करत होती. कोण? लक्ष्मी. नाथबाबाच्या घरी दासी म्हणून कामारी करतात. वतनच करत असताना त्या श्रीमंत व्यक्तीने बघितलं, बापरे, मी ज्यांच्या जीवावर या ठिकाणी एवढा श्रीमंत म्हणतो, ती लक्ष्मीनाथ बाबांच्या घरी मात्र या ठिकाणी कामारी म्हणून दाशी करते. मग त्यांनी गर्भ माणूस सोडूनच दिला. काय म्हणतात नाथबारात, वैष्णवा घरी लक्ष्मी कामारणी एका जनार्दने देव दास्यत्व करी. लक्ष्मी तर कामारी म्हणून राहतेच, देव दास्यत्व करतो. जिथं देव आला तिथं लक्ष्मीला यावं सांगावं लागत नाही. गोकुळामध्ये परमात्मा अगोदर गेला. लक्ष्मी म्हणाली, माझं काय काम आहे इथं राहून. देव जर लक्ष्मी गावामध्ये गेले तर मीही जातो म्हणाली. लक्ष्मी सुद्धा निघाली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. अशा प्रकारचं लक्ष्मी त्यांच्याकडे येते. उदाराच्या बाबतीमध्ये संतही उदार आहेत. असं ज्ञानोबरायचे सगळे विषय आपल्याला लावता येतील, परंतु असे 6 गुण वैशिष्ट्य मुनिवरेकडे असल्यामुळं त्याला भगवान म्हणतात. असं भगवान सन्मानी गुरुत्वे जे मुकुटमणी राये
पूजिला अनुदिनी जोवरासनी उपविष्ट. सूर्यवंशामध्ये सूर्यवंशांचे गुरु बर काय कोण? वशिष्ठ मुनिवर्य. सगळ्यामध्ये गुरुत्वामध्ये मुकुटमणी. तू का म्हणे मुकुटमणी हरी भक्ती जसं मुकुटमणी आहे ना, सगळ्या ऋषी मुनिवर्यामध्ये सर्वश्रेष्ठ सूर्यवंशाचे कुलगुरु. काय या सूर्यवंशामध्ये राजे होऊन गेले, भगीरथ राजा, दिलीप राजा, काय काय राजे. या सगळ्या राजांना बघा, एक एका राजांचा विचार करा. राजा श्री चक्रवर्ती, काय त्या श्री राजांचं वर्णन करावं. वा वा वा. असे प्रकारचे राजे ज्यांना लाभले ते गुरु म्हणणारे असे आहेत. शिष्य जर एवढे मोठे असतील, शिष्य जर एवढे त्यागी असतील, तर गुरु कसे असतील बघा ना. अशा प्रकारचं कुलगुरु श्रीवंशाला मिळालेले, लाभलेले वशिष्ठ मुनिवर्य सन्मानाने मात्र त्या सगळ्या गुरुचा मुकुटमणी असणारे राजांनी त्याची पूजा केली. रोज अनुदिनी पूजा करतात, वरासने उपविष्ट, श्रेष्ठ आसनावर बसवतात. खर तर संतांची पूजा करावं. संतांना आसन बसायला द्यावं. जो असं करत नाहीये त्याची संपत्ती मात्र किंवा त्याचं पाप या ठिकाणी पुण्य निघून जातं. काय, संतांची पूजा केली पाहिजे, संतांना घरी आणलं पाहिजे आणि त्याचा मान सन्मानही केला पाहिजे. घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. मग काय होतं, त्यांची पूजा केल्यानंतर ते प्रसन्न होतात आणि मग आपलं कार्य पूर्णत्वाला नेतात. म्हणून या वशिष्ठ मुनिवर्यांची या ठिकाणी वरासन म्हणजे श्रेष्ठ आसनावर ठेवलं आणि पूजा राजाने केलेल्याने काय होत ऐका. वशिष्ठे करिता उपदेश, शिष्य तत्काळ होय निराश. त्याची काय जेने सावकाश धरिली आशे. वशिष्ठाने उपदेश केल्यानंतर शिष्य कसे होतात? शिष्य तात्काळ होती निराश. काय असतं, एकेकाचा गुणच असतो बरं का, एकेकाचा गुण असतो. या गुरु कसा आहे याच्यावरून शिष्य कसा हे ठरवता येत. एक विषय घडला असा, गुरुवर्य साखरे महाराजांना एक विद्वान महिलाने प्रश्न केला म्हणे. बाबांच्या मुखातून कथा ऐकलेल्या बरं काय. म्हणले, महाराज एवढे परमार्थ वाढला, मग काय माणसामध्ये बदल का होत नाही? काय या परमार्थाचा गुण समाजावर दिसून येत नाहीये? एक नामस्मरण केलं तर उद्धार होतं म्हणतात. नामे तिन्ही लोक उद्धरती. एवढं परमार्थ गावोगावी सप्ते बंद झाले असं नाहीये. शिवारा रानारांगणी सप्ते व्हायला लागले, गावात तर होऊच लागले. एवढं परमार्थाचा ऊत येत असताना सुद्धा लोकांमध्ये बदल का दिसत नाही, असा प्रश्न एखाद्या विद्वान व्यक्तीने साखरे महाराजांना विचारला. महाराजांनी उत्तर चटकण्या दिले. याचं कारण आहे, सांगणारा वक्ता योग्य नाहीये. मिटलं का? सांगणारा जर योग्य असेल तर समोरच्यावर त्याचा प्रादुर्भाव पडतो. पण वशिष्ठ मुनिवर्यांचा प्रादुर्भाव असा पडतो की त्यांनी सांगितल्याबरोबर काय होतं, वशिष्ठे करिता उपदेश शिष्य तात्काळ होय निराश. अंतकणामध्ये आशा जाते का? तर यांच्याच अंतकणामध्ये आशा नाही तर शिष्याच्या ठिकाणी आशा, गुरुच्या ठिकाणी आशा. दोघाचा बोध काय होतो, वाया जातो बरं का. याला वाटतं यांनी काहीतरी द्यावं, याला वाटतं फुकट उपदेश घ्यावा. असं नाहीये. मग गुरुच्या या ठिकाणी ज्ञान शिष्यांनी विश्वामित्रांनी सांगितल्या बरोबर काय होतं, निराश होतात. त्या निराशेची आस देणे सावकाश धरली आशे. त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांच्या शब्दाचा बोध ठसतो आणि त्यांनी ते ग्रहण करतात. म्हणून त्या शिष्याला मात्र ते फळलं जातं. असा प्रकारचं ज्ञान ज्यांचं आहे, अशा विश्वामित्राजींचं वशिष्ठ मुनिवर्यांचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज करू लागतात. श्रीरामाधिकारी शिरोरत्न, परिण पुसता ब्रह्मज्ञान. सांगो नये का आपण हे मुख्य लक्षण उपदेशी. बघ काय म्हणतात वशिष्ठ मुनिवर्य. मुनिवर्यांचा उपदेश गेल्याबरोबर, कानावर पडल्याबरोबर फळतो, ही गोष्ट खरी आहे.
रामचंद्र प्रभू श्रीराम अधिकार शिरोरत्न आहेत, हेही खरं आहे. आता अडचण काय आहे? शिष्य चांगला आहे, गुरुवर्य चांगले आहेत, गुरुवर्याकडे ज्ञान आहे, शिष्याची या ठिकाणी मलविक्षेप निघून गेलेला आहे, आवरण दोषाकरता तो शिष्या गुरुकडे आलेला आहे. एवढं जरी असलं तरीही अधिकारी जरी शिष्य असला तरी पण बळजबरी म्हणू नये, या आम्ही तुम्हाला माळ घालतो, या तुम्हाला आम्ही ज्ञान देतो असं सांगू नये. मग काय आहे? न पुसता ब्रह्मज्ञान सांगू नये गा आपण, हे मुख्य लक्षण उपदेशी. उपदेशाचं लक्षण काय आहे? आपण होऊन सांगू नये. बघा, ज्ञान सांगत असताना त्या ज्ञानाची भूक या ठिकाणी शिष्याला असावी लागते. शिष्याने गुरुकडे जावं लागतं, गुरूंची सेवा करावी लागते. गुरुची सेवा केल्यानंतर विनय भावनेने प्रश्न करावा लागतो. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी वर्णन करतात, तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. मग तनु म्हणू शरण, काय करावं? गुरुला शरण जावं. मग मात्र ज्ञान गुरुला विचारावं, मग गुरुनी ज्ञान सांगावं. तरच त्यांचा उपदेश फळतो, त्याचा फळे उपदेश. अन्यथा आपण श्रीमंत व्यक्तीला बघितलं आणि घरी गेला म्हणला तुम्हाला शिष्य करायचा आहे, असे तर गुरु पुष्कळ आहेत. नाथ महाराज म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिती ऐसे घरोघरी गुरु आहाती, हे की नाही? कशामुळं? देखोणी श्रीमंत थोरू त्या ते उपदेशिती त्यादरू, नेमून गुरु पूजा कारभारू, मंत्र सांगे तो दांभिक. गुरु सुद्धा दांभिक असतात, पण असं नाहीये. गुरुचं ज्ञान योग्य असावं, शिष्य परिपूर्णता असावा आणि त्या शिष्याने प्रार्थना करावी, गुरुवर्य मला ज्ञानांची भूक लागलेली आहे, तुम्ही मला सांगावं. असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत ज्ञान सांगता येत नाहीये. वशिष्ठ मुनिवर्य सभेमध्ये विश्वामित्रजीला उद्देशून सगळ्यांना बोलू लागलेले आहे. वशिष्ठाची महाख्याती, सूर्यजितीला दंड शक्ती, तो विश्वामित्रा प्रते उपदेश स्थिती सांगत. विश्वामित्रांच्या थोरिवेचं वर्णन करत, आणि या थोरिवेचं वर्णनांची नोंद ज्ञानोबरायाने घेतलेली आहे बरं का. ज्ञानोबरायाने सुद्धा काय विश्वामित्राची महाख्याती काय आहे? सूर्य जिंकीला दंड शक्ती. या दोघांचं एकदा भांडण लागलं होतं मागेच, मगाशी आपला उल्लेख झाला. दोघांमध्ये श्रेष्ठ कोणाचा विचार करत असताना दोघांच्या वादामध्ये कोणाला आणावं या ठिकाणी ते आहेत म्हणून सांगायला, एकदा म्हणलं सूर्याला घेऊन या, एक जण म्हणलं आता एका सामान्य लोक आहेत का यायला साक्षी द्यायला. पण त्यांनी सांगितलं या आपल्या दंडाच्या सामर्थ्यावर त्यांनी काय आपला दंड मात्र सूर्याच्या ठिकाणी ठेवला. एकाची शाटी तपिंडली की सृष्टीवरी सृष्टी केली, ज्ञानोबराय वर्णन करतात. आपला दंड तिथे ठेवल्याबरोबर दंडाची या ठिकाणी प्रतिमा त्या दंडामध्ये एवढी झालं की सूर्याला मात्र त्यांनी जिंकण्याची शक्ती आली. तो विश्वामित्राप्रती उपदेश स्थिती सांगतो. तो विश्वामित्राला उपदेशाची स्थिती सांगतात. उपदेश कोणाला करावं, कसा करावा याचे विचार सांगतात. उपदेश कोणालाही करू नये, उपदेश कोणालाही करू नये, पात्रता असली पाहिजे. अधिकार तैसा करू उपदेश, जसं संत म्हणतात ना, तसं शिष्याचं अंतकरण बघून, शिष्याच्या अंतकरणामध्ये भाव असेल त्यांनी जर विचारल्यानंतर मग सांगावं. अशा प्रकारचा विचार विश्वामित्रजीला या ठिकाणी वशिष्ठ मुनिवर्य बोलू लागतात. गुरुतेन प्रार्थिता, शिष्य आदरेन पुसता, ज्ञान सांगो नये गा सर्वथा, सांगे तो तत्वता गुरु मूर्ख. विश्वामित्रजीला वशिष्ठ मुनिवर म्हणतात, विश्वामित्रजी एक पद्धत आहे म्हणले. काय पद्धत आहे? सद्गुरु ते न प्रार्थिता, सद्गुरूला प्रार्थना केली नाहीये. ज्ञानाचे पिपासा त्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेले नाहीये. मग ज्ञान सांगून काय फायदा आहे? त्याच्याकरता अधिकार महत्वाचा. अधिकारी होऊन की जे मग आरंभी फळ,
अधिकारी झाल्याशिवाय त्या शब्दाचा उपदेश कळू शकत नाहीये. म्हणून सद्गुरु ते न प्रार्थिता शिष्य आदरे न पुसता, शिष्याने आदराने विचारावं. नाही जर पुसत असेल तर ज्ञान सांगू नये. ज्ञान पुष्कळ आहे गुरुकडं, पण तो विचारत नसेल आदराने तर सांगू नये. सांगत असेल तर तो शहाणा नाहीये. त्या गुरुला उपमा देतात, मूर्ख म्हणतात. गुरु कसा आहे? मूर्ख आहे. असं प्रकारचं गुरुचं वर्णन सांगत असताना विश्वामित्रजीला वशिष्ठ मुनीवर हे बोलू लागतात. गुरु सोय म्हणे शिष्यास, तू घे माझा उपदेश. तेव्हाच गुरुत्व पडिले सोस, वाढला शोष गुरुत्व लोभे. गुरुच म्हणायला लागला शिष्याला जाऊन, हे बघा मी तुमच्याकडे आलोय, आता काय करा, मला तुम्ही गुरु करा. मी तुम्हाला ज्ञान सांगताय. गुरु म्हणे शिष्याच, तू घे माझा उपदेश घे. मी तुला ज्ञान देतोय. माझ्याकडे ज्ञान कमी नाहीये, पुष्कळ ज्ञान आहे, तुला त्याची प्राप्ती करून देतो. असा जर गुरुत्व म्हणत असेल, तेव्हाच गुरुत्व पडिले ओसन, वाढला आशोष गुरुत्व लोभो. हे सगळं ज्ञान वाया गेलं बरं काय. ज्ञान सांगावं, कुणाला सांगावं? ज्याला ज्ञानाची भूक लागलेली आहे, ज्याने प्रार्थना आपल्याकडे केलेली आहे, आशाला ज्ञान या ठिकाणी सांगावं. अन्यथा तो गुरुचं या ठिकाणी लक्षण योग्य या ठिकाणी लक्षणामध्ये बसत नाहीये. तो गुरु म्हणणारा मूर्ख आहे, गुरु म्हणणारा लोभी आहे. अशा प्रकारचा विचार, गुरुत्वाबद्दलचा विचार विश्वामित्रजीला वशिष्ठ मुनीवर बोलू लागतात. या लागी शिष्य न पुसता जाण, आपण सांगत नये ब्रह्मज्ञान. जरी राम अधिकारी रत्न, तरी अप्रश्नी ज्ञान सांगू नये. विश्वामित्रजीला वशिष्ठ मुनीवर म्हणतात, या लागी शिष्य न पुसता जाणो. याच्या करता शिष्याने ज्ञान विचारलं नाही, म्हणून विचारलं नसताना आपण होऊन सांगू नये. सांगून मग ज्ञान, सामान्य गोष्ट सांगू नये. ब्रह्मज्ञान तर सांगूच नाही, अगोदर विचारावं लागतं, मग मात्र या ठिकाणी सांगावं. मग जरी राम या ठिकाणी अधिकाऱ्यामध्ये रत्न जरी असले तरी अप्रश्नी ज्ञान सांगू नये. रामरायाने विचारावं, मग मात्र आपण सांगितलं तर योग्यता होईल. अशा प्रकारचा पुढचा विचार विश्वामित्रजीला वशिष्ठ मुनीवर बोलू लागतात. शिष्य उपदेशी उदास भूते, गुरु साक्षेपी उपदेशार्थे. येणे गुरुत्व झाला घात, अविवेके केलो लुप्य शिष्यार्थी. आता शिष्य कसा असावा आणि गुरु कसा असावा विचार आपण पाहतच आहोत. शिष्य उपदेशी उदास भूत. शिष्याला उपदेश करता असताना कसं आहे, उदास या ठिकाणी होऊ लागला. काय, माझा उपदेश घे हा म्हणू लागला, होय का नाही. आणि मग शिष्य आदरे न करी शिष्या, असं जर विचारत असेल तर उपयोग नाही बरं का. गुरु साक्षेपी उपदेशारार्थ तो सांगत असेल, उपयोग नाहीये. अविवेकी लौलुप्य शिष्यार्थी. शिष्याचं लक्षणही योग्य नाही नसेल, सांगणं विचारणं तर योग्य नाहीये. म्हणून शिष्याने मात्र अति विनीत पद्धतीमध्ये गुरुवर यांना विचारावं, गुरुने ते ज्ञान सांगावं. तेव्हाच या ठिकाणी यथार्थ बोध या ठिकाणी ठसला जातो. असं विश्वामित्रजीला वशिष्ठ मुनीवर बोलू लागतात. काही माईक बंद आहे. विश्वामित्रा तुझी आज्ञा, माझे न करवे अवज्ञा. आता सांगेन ब्रह्मज्ञाना, साधूची आज्ञा मद वंदे. विश्वामित्राला वशिष्ठ मुनीवर म्हणतात, विश्वामित्रजी तुझी आज्ञा मला मात्र मोडणं शक्य होणार नाहीये.
माझे न करवे अवज्ञा. कारण आपण कशा, तुम्ही कशात, साधू आहात. साधू, साधूची अवज्ञा करणं योग्य नाहीये. साधूची अवज्ञा मात्र भगवंतही अवज्ञा करू शकत नाही शब्दा त्यांचा. मग मी तरी या ठिकाणी का करू. तुम्ही सांगितलेल्या गोष्टीची मी या ठिकाणी आता या ठिकाणी आज्ञा प्रमाण करतो. आता सांगेन ब्रह्मज्ञाना. मी आता ब्रह्मज्ञान या ठिकाणी सांगतो. साधूची आज्ञा मला या ठिकाणी वंदे आहे. मी मात्र आता ज्ञान उपदेश करीन. अशा प्रकारचा विचार गुरुवर्य करू लागतात. विश्वामित्र तुझी साधू रत्न, सुरवरा वंद्य महिमान, क्षत्रिय होत सात ब्रह्मान, स्वयज्ञाने संपूर्ण वश केले. ऐका म्हणाले तुमचे कसं आहे, विश्वामित्रा तू साधू रत्न आहेस. बघा, एका भक्तांचं वर्णन असं करतात. एकेकाळीचे कट्टर शत्रू असणारे विश्वामित्राचे 100 मुलं या ठिकाणी मारले बरं का. विश्वामित्राने वशिष्ठ मुनिवर्याचे 100 पुत्र मारले. त्याच्याबद्दलचा विचार आहे का. साधू रत्न शब्द वापरतात. आणि अशाकडेच ज्ञान राहतं, उग कोणाकडे ज्ञान राहत नाही बरं का. समोरच्या व्यक्तीबद्दल निर्वैर अंतकरणामध्ये असावं लागतं, तेव्हाच भगवंताची कृपा होती. तुकोबाराय म्हणतात, निर्वैर भावे सर्वभूता सवे, साधन करील नारायण, तेव्हा भगवान परमात्मा अंगीकार करतात. मग देवाचा गुरु होण्याची लायकी प्राप्त होते. विश्वामित्राला म्हणतात, मी साधू रत्न आहात, सरोवराला वंदे. अशा प्रकारचं तुमचं महिमान म्हणजे मोठेपणा आहे. काय विश्वामित्रांचं मोठेपणा. वा 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 वा. विश्वामित्राने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि प्रतिसृष्टी निर्माण केली बरं का. एवढा अधिकार यांचा असलेला तुम्ही साधू रत्न आहात. एवढा अधिकार या ठिकाणी आहे. क्षत्रिय होत असा ब्राह्मण, स्वयज्ञाने संपूर्ण वश्य केले. खर तर विचार केला तर विश्वामित्र ब्राह्मण आहेत का क्षत्रिय आहेत. क्षत्रिय आहेत. क्षत्रिय असून ब्रह्म कर्म करून या ठिकाणी ब्राह्मण झाले बरं का. खर तर या बाबतीमध्ये थोडा विचार आपल्याला सखोल पद्धतीमध्ये करता येईल. काय म्हणून, काही माणसं क्षत्रिय ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येतात, पण ब्राह्मण म्हणून घेण्याच्या लायकीचे नसतात बरं का. तुकोबाराने या ठिकाणी वर्णन करत असताना सांगतात, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. ब्राह्मण आहे पण अभक्त आहे बरं काय. का, त्याला भगवंताचं नाव आवडत नाही, कथा आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, वैष्णवाचं नर्तन आवडत नाही. अनेक नर्तन वैष्णवांचे काय आवडत नाही त्याला. जयासी नावडे हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवाचे. असा जर ब्राह्मण असेल तर त्या ब्राह्मणाला किंमत नाही बरं काय. किंमत नाहीये. कारण जळो म्हणतात तुका म्हणे, आम्ही आगी लागू थोरपणा, दृष्टी त्या दुर्जना वरी न पडो माझी. तुकोबाराय क्रोधाने म्हणतात, अरे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण आचरण श्रेष्ठ नसेल तर काय उपयोग आहे. काय उपयोग आहे त्यांचा ना. म्हणून वर्णाने जरी ब्राह्मण नसेल तर कृतीने जर ब्राह्मण असेल तर तो धन्य आहे म्हणतात. वैष्णव चांबार धन्य ज्याची माता, शुद्ध वयता कुळे दोन्ही. अशा प्रकारचं वर्णन करतात. म्हणून तुम्ही मात्र क्षत्रिय वंशामध्ये जन्माला आलो, गोष्ट खरी आहे. परंतु क्षत्रिय होत असा ब्राह्मण स्वयज्ञाने संपूर्ण वश्य केले. सगळं ज्ञान मात्र तुमच्याकडे परिपूर्णत्वाला आलेलं आहे. असं विश्वामित्रांचं वर्णन वशिष्ठ मुनिवर्य करू लागतात. बोला. त्या तुझ साधूची निज अज्ञा, हरिहरान करवे अवज्ञा, या लागी निरहू नंदना, तुझे ज्ञाना सांगेन. त्या साधूची निज आज्ञा. तुम्ही साधू आहात. साधू शब्दाचा अर्थ काय आहे. साधू आहात तुम्ही बरं काय. त्या साधूची आज्ञा म्हणणारे मला मान्य आहे. साधूची आज्ञा कोण मान्य करतं, कोण उल्लंघन करतं बरं काय. भगवान विष्णू सुद्धा त्याची आज्ञा मान्य करतात. प्रमाण त्याच्या बोलान देव भक्ताचा ऐकिला. आजही भगवान परमात्मा भक्तांच्या वचनाला उल्लंघन करतच नाही.
युगे झाली 28 अजूनही न मनसी बैस. का भगवंताचं भक्तांचं वचन आहे देवा असंच उभं राहावर काय. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाही पांडुरंगा. तसं भक्ताचं वचन देवाला हरिहरांनाही बंदे करणं होत नाही. तसं तुमची वचन म्हणणार हरिहरांना करवी अवज्ञा याला जे मी रघुनंदना गुह्य ज्ञाना सांगेन. या करता म्हणजे साधूचं बोलणं देवालाही मान्य होत असतं. म्हणून मी तुमचं म्हणण्याला मान्यता देतो आणि भगवान प्रभू रामरायाला ज्ञान या ठिकाणी सांगतो असं वशिष्ठ मुनीवर या ठिकाणी बोलू लागतात. माझे तुझे वैर शांती जो उपदेशिले प्रजापते ते अखंड स्मरे स्फूर्ती संसार प्रवृत्ती निवर्तक. ताई आता तर परत उभी घ्या ताई. माईक बंद आहे का? चालू आहे. आताची उभी घ्या थोडस. पाऊस लय यायला लागला आवाज आला नाही. आताची उभी घ्या. परत उभी घेऊ का? आताची उभी घ्या. माझे तुझे वैर शांती जे उपदेशिले प्रजाप्रती ते अखंड स्मरे स्फूर्ते संसार प्रवृत्ती निवर्तक. माझे तुझे वैर शांती. तुझं माझं आणि वैर होतं बरं का. वैर जगाला माहित होतं विश्वामित्राचं आणि वशिष्ठांचं. जे उपदेशिले प्रजापती ब्रह्मदेवाने तुम्हा आम्हाला सांगितल्यानंतर आपलं सगळं समाधान झालं. ते अखंड स्मरे स्फूर्ती संसार प्रवृत्ती निवृत्त हो. एकदा का ब्रह्मदेवाने दोघाला ज्ञान सांगितलं. दोघांमधला वाद तर गेलाच गेला पण संसारामध्ये तरण्याकरता ते ज्ञान अतिशय या ठिकाणी महत्वाचं झालेलं आहे. आणि ते ज्ञान माझ्याकडं आणखी जिवंत आहे प्रज्वलित ज्ञान आहे. कोणी ब्रह्मदेवाने दोघाच्या मध्ये होत असलेला वाद मिटवला. ते ज्ञान माझ्याकडे जे या ठिकाणी आलेलं आहे ते ज्ञान माझ्याकडे असल्यामुळं तुमची आज्ञा आहे ना रामरायाला ज्ञान सांगा. आता माझ्याकडे जे ज्ञान या ठिकाणी संग्रही आहे ते ज्ञान मी आता रामरायाला देतो असं विश्वामित्रजीला समोर करून वशिष्ठ मुनीवर बोलू लागतो. तेने ज्ञाने मी आपण उपदेशीन रघुनंदन ज्या उपदेशाशी विघ्न कल्पांती जाण बाधेना. ते ज्ञाने मी आपण. ते ज्ञान कोणतं. ते ज्ञान हे ज्ञान नाहीये. ते ज्ञान ब्रह्मदेवाने ब्रह्मप्राप्तीचं जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान उपदेशीन रघुनंदन रघुवंशामध्ये जन्माला आलेले त्या रघुनंदनाला मी ते ज्ञान देईल. ज्या ज्ञानाचा उपदेश ऐकल्यानंतर कल्पांती या ठिकाणी कसं विघ्नाला बाधा येत नाही. कोणत्या प्रकारचं विघ्न त्या ज्ञानामध्ये बाधा करू शकत नाही. मनुष्याला असं ज्ञान प्राप्त व्हावं कसलंही संकटकालीन या ठिकाणी प्राप्त झाला तरी त्या कालामध्ये ते ज्ञान आपल्याला आपल्या सानिध्यामध्ये असावं. म्हणून या मृत्यू लोकामध्ये काय महत्वाचं आपलं मित्र आहे कोण जर आपला तर ज्ञान आपला खरा मित्र आहे बरं काय. संकट कालामध्ये कोण उपयोगाला येतं ज्ञानच उपयोगाला येतं. अशा प्रकारचं ज्ञान जे माझ्या जवळ आहे ते मी भगवान प्रभू रामरायांना देणार असं विश्वामित्रजीला सांगत असताना वशिष्ठ मुनीवर बोलू लागतात. विघ्नची होय निर्विघ्न प्रपंच होय चैतन्य घन शिष्य होय ब्रह्मपूर्ण अज्ञान ते ज्ञान हो निठाके. कसं ज्ञान आहे हो. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर विघ्न काय होईल निर्विघ्न होईल. कसल्याच प्रकारचं विघ्न आपल्याकडे येऊ शकत नाही. संसारामध्ये अनेक प्रकारचे विघ्न असतात पण ते विघ्न म्हणणारे निर्विघ्न होतील. प्रपंच कसा होणार आहे चैतन्य घन होणार आहे. तसा प्रपंचाचा विचार केला तर प्रपंचामध्ये खूप दुःख. अरे 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 प्रपंच कसा आहे खूप दुःखाचा आहे बरं काय. प्रपंचाला संसार म्हटलेला आहे. संसारामध्ये सुख नाहीच आहे सगळं दुःखाच आहे. सुख नाही कोठे आली या संसारी. संसारामध्ये सगळं दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. असा प्रपंच
ज्ञानामुळं, त्या ज्ञानामुळं. म्हणून माऊली ज्ञानोबा काय सांगतात, असा दुःखाचा संसार असताना मी काय करेन, मी माझ्या माहेराला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पोलिया. मग काय करेन, अवघे चित्रलोकी आनंदाची आता नाथ महाराज सांगतात, असा दुःखरूप असलेला संसार मी सुखरूप करेन. कशामुळं, त्या ज्ञानामुळं. असं जे चैतन्य घन जे ज्ञान आहे, ते ज्ञान मी त्याला उपदेश करीन. शिष्य होय ब्रह्मपूर्ण, अज्ञान ते ज्ञान होऊन ठाके. शिष्याला पूर्ण ब्रह्मत्वापर्यंत पोहोचायचं आहे. कारण शिष्याकडे जे ज्ञान आहे, ते ज्ञान यथार्थ ज्ञान नाहीये. मी कोण याचं त्याला उपदेश नाही. मी देह हेच ज्ञान आहे. पण आम्ही जे ज्ञान आपण संपादन केलो, ऐकलेलं आहे, ते मी देह नसून मी ब्रह्म आहे. हा जो ज्ञान आहे, ते ज्ञान मी त्याला देणार. कसं, त्या ज्ञानामुळं ते ज्ञान काय होतं, अज्ञान घालवतो. अज्ञान घालवणारं ज्ञान आम्ही या ठिकाणी देऊन ते ज्ञान अज्ञानाला ज्ञान प्राप्त करतो आणि स्वयं प्रत्यक्ष मात्र ज्ञान स्वरूपाने उभं टाकतं. अशा प्रकारचं ज्ञान मी तुमच्या आज्ञेनुसार तुम्ही म्हणताय म्हणून मी द्यायला तयार आहे, असं विश्वामित्राच्या समवेत सगळे ऐकत आहात. भगवान प्रभू रामराया सुद्धा समोर आहेत. वशिष्ठ मुनिवर्य बोलू लागतात. ऐसा हे गुह्य स्थिती उपदेशीन श्रीराम प्रती, हे वशिष्ठाची वचनोक्ती ऐकोणी निश्चिती सुखावे राम. हे गुह्य प्रकारची स्थिती, गुप्त असलेलं ज्ञान मी रामचंद्र प्रभूला सांगले. खर तर ज्ञान कसं आहे, गुप्तच ज्ञान आहे. ज्ञानाची परंपरा चालत आली बरं का. खरं तर हे परंपरा एकमेकापासून चालत आली बरं का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा इथूनच ज्ञान प्राप्त आलं. चैतन्य संप्रदायाचं वेगळं पद्धती आहे, नाथ संप्रदायाची वेगळी पद्धती आहे. असं हे ज्ञान जे आलेलं आहे, हे गुह्य स्थितीचं ज्ञान मी रामचंद्र प्रभूला या ठिकाणी उपदेश करेन. अशा प्रकारचं वचन वशिष्ठ मुनिवने ऐकल्याबरोबर रामचंद्र प्रभूला आनंद वाटला. तेने निश्चिंती सुखावेरा. गुरुचा शब्द ऐकल्याबरोबर अंतःकरणामध्ये आनंद झालेला आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्र काय करतात, वा, गुरुवर्य ज्ञान सांगायला तयार आहेत, रामराया ज्ञान घ्यायलाही तयार आहेत. मग एवढा आता गुरुनी सांगतो म्हणाल्यानंतर एकदम आनंदी वाटला. भगवान मग वशिष्ठाशी श्रीराम आपण अंगना, अनन्य भावे तुझ शरण मी शिष्य पूर्ण. मग मात्र भगवान आपण म्हणतात काय करतात, सद्भावे घाली लोटांगण. अतिशय अंतकरणामधून सार्द्र अंतकरणाने भगवान प्रभू रामराया वशिष्ठ मुनिवर्यांच्या चरणावर लोटांगण घालतात. वंदन करणं वेगळं, नमस्कार करणं वेगळं. नमस्कारामध्ये एक हात असतो, राम राम करत असताना दोन हात असतात. लोटांगण घालत असताना सगळं शरीर या ठिकाणी त्यांच्या चरणावर पडावं लागतं. दंडवत दंडा परी मागे उरी नुरवावी. तसं हातातली काठी सोडल्यानंतर कसं पडते जमिनीला, सर्वांगाने जमिनीला टेकते ना, तसं दंडवत घालत असताना अष्टांग अंग 8ही अंग टेकले पाहिजे. अशा प्रकारचं लोटांगण घातलेले आहेत. आणि म्हणतात अनन्य भावे मी तुझे शरण, मी तुम्हाला शरण आलेला आहोत. कसं, अनन्य भावाने, अन्य आश्रय त्यागा इति अनन्यता. अन्याचा आश्रयाचा त्याग करून एकावर श्रद्धा ठेवून सगळ्यांचा विषय तोडला, एक विषय या ठिकाणी ठेवला, सगळ्यांचा त्याग केला. आणि मी तुम्हाला मात्र अनन्य भावाने या ठिकाणी काय आलेला आहोत, शरण आलेला आहोत. अंकित मी जाण तुझा गुरुवर्या, तुमच्या अंकित आहोत. तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे. अशी अवस्था भावं लागतं. नाही तर गुरुजी एक सांगले, गुरुजी म्हणले असं नाहीये, आम्हाला असं पाठवतो, असं नाहीये. गुरुजी म्हणेल ती पूर्व दिशा, गुरु सांगाल ती आज्ञा. गुरुनी सांगितलं राज्याचा त्याग, राज्याचा त्याग. शास्त्र म्हणेल ते सांडावे.
गुरु जे बोलतात ना शास्त्राचंच बोलतात. अशा प्रकारचं मी तुझा काय आहे अंकित या ठिकाणी तुझा मी गुरुवर्य झालेला आहोत असं भगवान प्रभू रामचंद्र वंदन करून वशिष्ठ मुनिवर्याला प्रार्थना करू लागतात. आणखी काय करतात ऐका. ऐसे सदोदित कृपा वचन करुणा भाकी दीनवदन स्वामींनी कृपा करावी आपण मज दिना भगवान प्रभू रामचंद्र आणि सद्गतीत कृपा वचन बोलत असताना त्या शब्दामध्ये असं बोलतात सद्गदित कंठ दाटून आलेला आहे. तसा बऱ्याच दिवसानंतर ऐकला लाड की आपल्या लहान बालकांची आई जसा बऱ्याच वेळापासून नाही भेटली आणि एकदा समोर दिसल्यानंतर जसं ते मुलाला बोलतायत संत सद्गदित कंठ होतो, कंठ दाटून येतो आणि मात्र एक जसं बोलावं ना तसं भगवान प्रभू राया कृपेचं वचन बोलतात. करुणा भाकी दीन वदन. ब्रह्मांडाचा मालक आहे पण करुणा भागतो कसं दीन वदनाने अतिशय म्लान वदन या ठिकाणी करत. स्वामी स्वामी माझ्यावर कृपा करा, मज दिन उद्धरावे, दिनाचा उद्धार करा. जग ज्याच्या नावाने उद्धरतो, जग ज्याच्या नावाने नाही त्रिलोकी एका नामे तिने लोक उद्धरती असा परमात्मा अवतार कार्याला आला, मनुष्य देहाला आला. मग गुरूंच्या चरणामध्ये कसा लीन होतात, कसं दीन होऊन विचारता स्वामी मला तुम्ही कृपा करा आणि माझा उद्धार करा. काय मी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण असं विनंती करतात ना तुकोबर आहे तसं या ठिकाणी विनंती करतात. स्वामी माझा अंगीकार करा, माझा उद्धार करावा असं लीनतेने भगवान प्रभू रामराया वशिष्ठ मुनिवराच्या चरणावर लोळण घेत आपल्या मनातला मनोदय व्यक्त करू लागतात. जेवी दीपे गवाक्षाशी दीपती ती गवाक्षे दीपाशी नेनती तेवी तुझे सूर्यवंशी ज्ञान प्राप्ती ते तुझी ज्ञान स्थिती मी नेने तुमच्या ज्ञानाची आगाध खोली आहे ते मला कळत नाही. का म्हणे नेनो युक्तीची खोली, किती खोली आहे मला नाही कळत. बरं काय कसं कळत नाहीये. तुम्ही सूर्यवंशाचे ज्ञानदीपक आहात, याच्याकरता नाथबाबांनी दृष्टांताची योजना करतात. वशिष्ठ मुनिवर्याचं ज्ञान भगवंता रामराया म्हणतात मला कळत नाही. कसं कळत नाही याच्या करता उदाहरण देतात. जे दीपे गवाक्ष दीप्ती म्हणजे घरामध्ये एखादा दिवा लावतो आणि आता सध्याच्या काळात सांगायचं म्हणजे आपण खिडक्या सोडतो, त्या खिडक्याच्या बाहेर या ठिकाणी काय जातो दिव्याचा प्रकाश जातो. अगोदर काहीतरी सोपणे वगैरे सोडत होते, परंतु ज्या खिडकीच्या वाटेच्या द्वाराच्या वाटे प्रकाश बाहेर जातो त्या दाराला त्या प्रकाशाचं महत्व कळत नाही. तुम्ही सूर्यवंशामध्ये आम्हाला लाभलेले तुमचं जे ज्ञान आहे ते आम्हाला कळत नाहीये असं वर्णन मात्र आपण लीनतेचं घेऊन गुरुवर्यांचं मोठेपणा, गुरुवर्याची थोरवी वशिष्ठ मुनिवर्या पुढं भगवान प्रभू रामराया गाऊ लागतात. तुझे आघात ब्रह्मज्ञान ते मी नेनेची अज्ञान तू कुलगुरु सनातन म्हणून चरण दृढ धरिले. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूच्या चरणाशिवाय गतीच नाही. ते स्तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. या न्यायाने भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात तुझे आगाध ब्रह्मज्ञान आहे ते मी नेण्याची आज्ञा मी कसाय आज्ञा आहे. रामराया स्वतःकडे आज्ञा घेतात. रामाची ख्याती काय ऐकायची आहे का? ज्या जगामध्ये वेदशान आहे या वेदापरिशान कोणी नाही बरं काय. त्या वेदाला ज्यांनी ट्युशनला आपल्याकडे घेतलं ते भगवान रामराय आहे. मियाची पडवून वेद केला शाणा हो. या वेदाला ज्यांनी शिकवलं ते रामराया आज गुरुवर्याच्या चरणाला बोलत असताना म्हणतात की तुमच्यासारखं ज्ञान या जगामध्ये कोणाचं नाहीये. म्हणून आगा
हे मी नेहमीची अज्ञान, मी अज्ञान आहे. तो कुलगुरु समान, तुम्ही कुलगुरु आहात, सनातन आहात. म्हणून चरण दृढ धरले, साष्टांग वंदन घातलेलं आहे, चरणाला दृढ मिठी मारली आणि गुरुवर्य मला तारा, मला काहीतरी उपदेश द्या, अशा प्रकारचा विचार भगवान रामराया बोलू लागतात. गुरुजी, 53 झाले, झालं वाटतं टाइम किती आहे? हो थांबा महाराज आता.